पिंपरी चिंचवड और भोसरी विधानसभा क्षेत्रों में महायुति उम्मीदवारों की जीत के बाद चंद्रकांत पाटिल ने तीनों निर्वाचन क्षेत्रों के विजयी उम्मीदवारों से मुलाकात की। विधायक अन्ना बंसोड़े के पार्टी कार्यालय में पत्रकारों द्वारा चंद्रकांत पाटिल को घेरने के बाद पाटिल ने हाथ जोड़ लिया और बोलने से इनकार कर दिया। इससे पहले पिंपरी विधानसभा के विधायक अन्ना बंसोड़े को चॉकलेट देकर मुंह मीठा कराया। अन्ना बंसोड़े ने कहा कि चंद्रकांत पाटिल की एक शुभेच्छा भेंट थी। मंत्री बनने के बारे में कोई चर्चा नहीं हुई। जरूरत पड़ी तो अजित पवार से चंद्रकांत पाटिल मेरे बारे में सिफारिश करेंगे। शहर के तीनों विधायकों में से कोई एक विधायक अगर मंत्री बनता है तो मुझे खुशी होगी। हालांकि मेरी भी मंत्री बनने की इच्छा है। इस वक्त विधान परिषद विधायक उमा खापरे, राजू दुर्गे, सदाशिव खाड़े आदि भाजपा के स्थानीय पदाधिकारी उपस्थित थे। दादाचंद माझे रिलेशन घरगुती आहेत। मी तिसऱ्यांदा निवडून आलो म्हणून ते एक सदिच्छा भेट देण्यासाठी आणि माझा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेले। खरं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, माझे मार्गदर्शक आदरणीय दादांना मी भेटलेलो आहे। माझ्या समवेत सर्व कार्यकर्ते, नगरसेवक, प्रमुख नगरसेवक त्यांनी दादांना शिफारस केलेली। त्यामुळे जर दादांनी मंत्रिपद दिलं तर मी आनंदाने स्वीकारेन आणि पुढील काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्वांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मंत्रिपद देण्यास काही हरकत नाही असं मला वाटतं। चंद्रकांतदादा पाटील ते मला म्हणले की मी कशी काय शिफारस करणार। वास्तविक बघितलं तर तसा वेळ प्रसंग पडला तर दादाला बोलतील, ते एक घरचे रिलेशन असल्या कारणाने तसं सांगतील ते। माझी पण मनापासून तीच अपेक्षा आहे। खरं बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली 42 वर्षापासून मंत्रिपद भेटलेलं नाही आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणाऱ्या, म्हणजे आता समजा आम्ही तिन्ही आमदार जरी असलो तरी आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतोय। त्यामुळं कुणालाही मंत्रिपद दिलं तर मलाही तेवढाच आनंद होईल, यात काही शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।